महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध, महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्रद्धा संपन्न भिवसाने परिवार, आजच्या या मंगलमय प्रसंगी उपस्थित पूज्य भंते अंगुलीमालजी आणि या भिवसाने परिवारासोबत बुद्धगयेच्या धार्मिक धम्म सहलीमध्ये सहभागी झालेले सर्व श्रद्धावान बौद्ध उपासक उपासिका माता भगिनी बांधवांनो, खरं तर या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बोलण्यासारखं खूप आहे, परंतु वेळ बराच झालेला आहे आणि मी बराच वेळचा बघू लागलो तुमच्या सर्वांच्या चेहऱ्याकडे. सर्वांचे चेहरे असे सुकून गेले, सुकून. तो तुमचा दोष नाही, तो भुकेचा दोष आहे, लक्षामध्ये. आणि म्हणून खरं तर हा कार्यक्रम 11, 11:30ला सुरू व्हायला पाहिजे होता. 12-1 वाजेपर्यंत वंदना प्रवचन, 2ला तुम्हाला जेवायला सुट्टी आणि 3-4ला तुम्ही तुमच्या घरी वापस. परंतु आपल्याला घरी जाण्याच्या टायमाला आपण कार्यक्रम सुरू केला आणि म्हणून या ठिकाणी वेळ बराच झालेला आहे. मी आपला अजिबात वेळ घेणार नाही, परंतु या कार्यक्रमाच्या अनुषंगाने भंते अंगुलीमाल खूप छान बोललेत आणि या ठिकाणी मी तुमचे फक्त 5 मिनिटं घेणार आहे. कारण मी जर प्रवचन देऊ लागलो, प्रवचन बोलत राहिलो तर वेळ बराच होईल. आणि म्हणून या धम्म सहलीमध्ये सहभागी झालेल्या तमाम उपासक उपासिका माता भगिनी बांधवांचं आणि विशेषतः भिवसनी परिवारांचं घर प्रपंचातून लेकरा बाळातून आपण 20 दिवसात जाहीर केल्यानंतर भगवंताचे पटशिष्य भिक्षू आनंद यांनी भगवंताला विनंती केली की भगवान, आपल्या महापरिनिर्वाणानंतर आमचा शास्ता आमचा मार्गदाता कोण? तेव्हा भगवंतांनी भिक्षू आनंदाला सांगितलं की आनंदा, माझ्या महापरिनिर्वाणानंतर जो कोणी उपासक उपासिका, जे कोणी भिक्खू भिक्खुनी जो धम्माला पाहिल, धम्माचं आचरण करेल, जो धम्माला पाहिल तो मला पाहिल, जो धम्माची सेवा करेल तो माझी सेवा करेल. आणि भगवंतांनी सांगितलं की माझ्या महापरिनिर्वाणानंतर या 4 ठिकाणाला जे कोणी उपासक उपासिका भिक्खू भिक्खुनी भेट देतील ते जीवनामध्ये खऱ्या अर्थाने धन्य ठरतील. मग कोणते 4 ठिकाण आहेत? ज्या ठिकाणी सिद्धार्थ गौतमाचा जन्म झाला ते ठिकाण लुंबिनी, भगवंताला ज्ञान प्राप्ती झालेलं ठिकाण बुद्धगया, भगवंतांनी आपल्या धम्माचं पहिलं प्रवचन दिलं ते ठिकाण म्हणजे सारनाथ, आणि भगवंताला महापरिनिर्वाण प्राप्त झालं ते ठिकाण म्हणजे कुशीनगर. या 4 ठिकाणाला जे कोणी उपासक भेट देतील ते जीवनामध्ये खऱ्या अर्थाने धन्य ठरतील. हा भगवंताचा उद्देश लक्षामध्ये ठेवून मागील 18 ते 20 वर्षापासून आम्ही बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणाहून बुद्ध दर्शन धार्मिक धम्म सहलीचं आम्ही आयोजन करत असतो. आमचा एकच उद्देश आहे की आमच्या ग्रामीण भागातील खेड्यातील गोरगरीब माणसांच्या या सर्व ठिकाणांना भेट देता आली पाहिजे. प्रत्येक धार्मिक ठिकाणी तिथे भेट देऊन भगवंताच्या पवित्र ठिकाणाला नतमस्तक होता आलं पाहिजे. ज्या ठिकाणी भगवंताचा स्पर्श झाला, ज्या ठिकाणी भगवंतांनी ध्यान मनन चिंतन केलं, विपश्यना केली, भगवंताचा स्पर्श ज्या जागेला झाला त्या जागेवरती आपल्या उपासकांनी गेलं पाहिजे. आणि म्हणून आम्ही गेल्या 18-20 वर्षापासून बुद्धभूमी मावसाळा तालुका खुलताबाद या ठिकाणावरून धार्मिक धम्म सहलीचं आयोजन करत असतोय. आता बरेच लोक धार्मिक धम्म सहलीचं आयोजन करू लागले. अनेक लोक आहेत की जे धम्म सहलीचं आयोजन करतात, परंतु प्रिय सज्जनांनो, मला आवर्जून सांगायचं आहे, बाकीचे लोक धम्म सहलीचं आयोजन करतात आणि लोकांना प्रत्येक ठिकाण दाखवत नाहीत. रनिंग मध्ये 20 दिवसामध्ये 2-4 ठिकाणं गहाळ करतात. एक ठिकाण जरी त्यांनी गहाळ केलं तर तिथे हॉटेलच्या 10-15 हजार रुपये आणि जेवणाचे 2-4 हजार रुपये असे 15-20 हजार रुपये त्यांचे वाचतात. आणि एक ठिकाण जर गहाळ केलं तर 20 हजार रुपये वाचतात. आणि या 20 दिवसामध्ये 3-4 ठिकाण जरी गहाळ केले, मावसाळा धम्म सहल या धार्मिक चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब करून सहकार्य करा. नमो बुद्धाय, जय भीम. या ठिकाणी लोकांना सांगतात की असं ठिकाण आहे, तुम्ही जाऊन या, इथं गाडी उभी राहील, तुम्ही 20 मिनिटांमध्ये का अर्ध्या तासामध्ये 1 तासामध्ये तुम्ही जाऊन आला पाहिजे. ज्या ठिकाणाची माहिती सांगत नाहीत
त्या ठिकाणी वंदना नाही, त्या ठिकाणी प्रवचन नाही, त्या ठिकाणी मार्गदर्शन नाही, त्या ठिकाणी ध्यान नाही, वंदना नाही, तिथे काय नाही. लोक जातात यात्रेत फिरून आल्यासारखं फिरून येतात. काही काही लोक पेट्रोल पंपावर झोपू घालतात, काही काही लोक कुठेही झोपू घालतात, काही काही लोक जेवणाचे हाल करतात. परंतु या सर्व धम्मस्थळीतील उपासकांना विचारा, आम्ही राहण्याची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करतो, जेवणाची व्यवस्था चांगल्या पद्धतीने करतो आणि सर्व ठिकाणाची माहिती मी स्वतः देतो. प्रत्येक ठिकाणी मी स्वतः लोकांना घेऊन जातो, प्रत्येकांना लाईन मध्ये शिस्तीमध्ये घेऊन त्या ठिकाणी वंदना, प्रवचन, मार्गदर्शन, त्या स्थळाची माहिती, त्या ठिकाणी बुद्ध जयंतीच्या निमित्ताने विशेष धार्मिक धम्मसहल निघत आहे. आजच आपलं सीट बुकिंग करा. डोंगेश्वरी नमो बुद्धाय. जय भीम. आम्ही दाखवतोय. ज्या ठिकाणी भगवंताला सुजाताने खीर दिली, ते सुजाताने दिलेल्या खिरीचं ठिकाण आम्ही दाखवतोय. ज्या ठिकाणी सुजाता राहत होती त्या सुजाताचा राजमाल आम्ही दाखवतोय. ज्या ठिकाणी भगवंताला ज्ञान प्राप्ती झालं ते ठिकाण बुद्धगया आम्ही उपासकांना दाखवतोय. ज्या ठिकाणी भगवंतांनी 6 वर्ष तपश्चर्या केली ती डोंगेश्वरी पर्वत आम्ही उपासकांना दाखवतोय. बिंबिसार राजाने भगवंताला विळुवन दान दिलं, ते विळुवन सुद्धा आम्ही उपासकांना दाखवतोय. नालंदा विश्वविद्यापीठ जे की सतत 6 महिने जळत राहिलं रात्रंदिवस, बौद्ध साहित्य त्या ठिकाणी 6 महिने जळत राहिलं, ते नालंदा विश्वविद्यापीठ सुद्धा आम्ही दाखवतोय. त्यानंतर वैशाली, कुशीनगर, लुंबिनी, कपिलवस्तू, सिद्धोधन राजाने 3 ऋतूचे 3 राजमहाल बांधले होते सिद्धार्थ गौतमासाठी, ते 3 ऋतूचे 3 राजमहाल सुद्धा आम्ही दाखवतोय. ज्या ठिकाणी अनाथ पिंडकांनी सोन्याच्या मोहरा अंतरून जमीन खरेदी करून भगवंताला जेतवन विहार बांधून दान दिलं होतं, ते जेतवन सुद्धा आम्ही उपासकांना दाखवतोय. असे जवळपास 70 ते 72 ठिकाण आम्ही दाखवतोय. आणि म्हणून ज्या कोण्या उपासक उपासिकांना बुद्ध दर्शन धार्मिक धम्मस्थळीमध्ये यायचं असेल त्याने आमच्याशी संपर्क साधावा. येत्या 1 मेला बुद्ध जयंती आहे. जगातले लोक बुद्धगयेला येतात, कारण त्या ठिकाणी बुद्ध जयंती साजरी करतात. आणि मग आमच्या खेड्यातल्या माणसांनी, खेड्यातल्या उपासकांनी बुद्धगयेच्या पवित्र ठिकाणी बुद्ध जयंती साजरी करावी. जगातले लोक त्या ठिकाणी येतात, आम्ही पण त्या ठिकाणी गेलं पाहिजे. म्हणून येत्या 26 एप्रिलला, तारीख लक्षात असू द्या, 26 एप्रिल 2026 रोजी बुद्धगयेची धार्मिक धम्मस्थळ मावसाळ्यावरून निघत आहे. बरोबर आपण 1 मेला बुद्धगयेला राहणार आहोत, त्या ठिकाणी 2 दिवस आपण घालवणार आहोत आणि तिथून पुढे 20 दिवसाचा प्रवास असा छोटे मोठे 70-72 ठिकाण आपण दाखवणार आहोत. आपल्या गावामधून कोणी किंवा आपल्या नातेवाईकातून, आपल्या रिश्तेदारातून कोणी जर बुद्धगयेला येणार असेल तर सीट बुकिंग चालू आहे. आतापर्यंत 18-19 सीट बुकिंग झालेले आहेत आणि आणखी आज उद्या 6 सीट बुकिंग होणार आहेत. आपल्यापैकी जर कोणाला यायचं असेल, आपल्याला आणखी 1 महिन्याचा वेळ आहे. आपण बुद्धगयेच्या धार्मिक धम्मस्थळीमध्ये सहभागी होऊन या बौद्ध धर्मातील पवित्र स्थळांना आपण भेट देऊन खऱ्या अर्थाने जीवनामध्ये धन्य ठरावं. या ठिकाणी मी तुम्हा सर्वांचा वेळ घेऊन मोठं लंबालचक प्रवचन न देता, कारण या ठिकाणी वेळ बराच झालेला आहे, सर्व लोकांचे भोजन बाकी आहे, भोजन तयार आहे. बघा इकडे स्टेजच्या पाठीमागे आपण सर्वांनी या ठिकाणी भोजन घ्यायचं आहे. येत्या 14 तारखेला महूला मावसाळ्यावरून गाडी निघत आहे. बाबासाहेबांची जयंती त्यांच्या मूळ जन्म ठिकाणी महू या ठिकाणी मध्य प्रदेशामध्ये ते ठिकाण आहे. आपण मध्य प्रदेशामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी करत असतोय आणि म्हणून आता मावसाळ्यावरून गाडी निघत आहे. 1 दिवसाचा प्रवास आहे. 13 तारखेला सकाळी 6 वाजता निघायचं आहे. 13 तारखेला दिवसभर प्रवास होणार आहे. संध्याकाळच्या 6:30-7 वाजेपर्यंत आपण महू मध्ये पोहोचतो आणि रात्रीच्या 12 वाजता बरोबर इकडे घड्याळमधले 12 वाजणार आणि इकडे बाबासाहेबांची जयंती साजरी होणार आणि रात्रभर मग ती जयंती साजरी होते. एक आगळी वेगळी, आपल्याकडल्या जयंत्या वेगळ्याच, डीजे शिवाय आपली जयंतीच होत नाही. आता आमच्या समाजामध्ये डीजे शिवाय एकही कार्यक्रम होईना झाला. जयंती डीजे, वाढदिवस डीजे, लग्नविधी डीजे, साखरपुडा डीजे, 11:30-12चं लग्न या डीजे मुळे ते लग्न लागू लागले किती वाजता?
4:30 5:30 वाजता लग्न लागू लागलं. मधल्या काळामध्ये आम्ही 5 तास नाचतो. पण त्याच लग्नाला एखादे का भंतीजी किंवा एखादा बौद्धाचार्य आला त्याच्या 2-4 लोक येऊन त्याच्या कानात सांगतात की विधी शॉर्टकट घ्या. म्हणजे विधी शॉर्टकट घ्या, विधीला अर्धा तास द्यायला तयार नाही, इथं 5 तास नाचायला आम्ही तयार आहोत. आणि म्हणून प्रिय सज्जनांनो, बाबासाहेबांनी सांगितलं की बाबा रे तुम्ही वाचा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जे प्राशन करेल ते गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा बाबासाहेबांनी मूलमंत्र दिलेला आहे आपल्याला. बाबासाहेबांनी सांगितलं की तुम्ही वाचा. वाचाल तर जीवनामध्ये वाचाल. आम्ही वाचणं बिलकुल बंद केलेलं आहे. आम्ही फक्त नाचणं सुरू केलेलं आहे. नाचण्याशिवाय आमचा एकही कार्यक्रम होईना झाला. आणि म्हणून ही गोष्ट आपण लक्षामध्ये घ्यायची आहे. आम्ही डीजेवर न नाचता, डीजे न लावता आम्ही ग्रामीण भागातील लोकांना आम्ही महू येथे बाबासाहेबांची जयंती ते मिलिटरीचे लोक काढतात. मिलिटरीच्या कॅम्प मध्ये आहे ते. आणि त्या ठिकाणी आगळीवेगळी बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते. मिलिटरी कॅम्पच्या वतीने आलेल्या उपासक उपासिकांना सुंदर भोजनदानाची व्यवस्था केली जाते. आणि म्हणून त्या ठिकाणी सर्व राहण्याची, खाण्याची, जेवणाची, चहाची, नाश्त्याची व्यवस्था असते. फक्त तुम्हाला एक दिवस प्रवास करायचा आहे. जर बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं जर कुणाला यायचं असेल तर आपली मावसाळ्यावरून गाडी निघत आहे 13 तारखेला सकाळी. एकच दिवसाचा प्रवास आहे. आणि 1 दिवसाच्या प्रवासामध्ये कुणाला यायचं असेल, बाबासाहेबांची जयंती महू मध्ये साजरी जर करायची असेल तर ती पण गाडी निघत आहे. त्याचे पण सीट बुकिंग जवळपास 20 सीट झालेले आहेत. तिथे बघा तुमच्या बाजूला एक धावडा म्हणून गाव आहे. धावड्याचे कमीत कमी 22 सीट बुकिंग झालेले आहेत. आणि मग आपल्यापैकी जर कोणाला यायचं असेल तर महूला 1 दिवसासाठी जायचं आहे. ज्यांना बुद्धगयेच्या धम्मस्थळीमध्ये यायचं आहे त्यांनी 26 एप्रिलला निघायचं आहे. त्या महत्वाच्या 2 सूचना या ठिकाणी देऊन हा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी मी जाहीर करतो. सर्वांनी हात जोडावं. भिक्खू संघ तुम्हाला सर्वांना आशीर्वाद देतील. सर्वांनी हात जोडून आशीर्वाद ग्रहण करावा. सवेंतियो विभाजन्तु सापरोगो विनाशतु माते भवन्तु अन्तरायो सुखी दीर्घायुको भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसंगानुभावेन सदा शुद्धि भवन्तु ते. बोला साधु 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 साधु. वंदन करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. या ठिकाणी बुद्धगयेला जे जे उपासक गेले होते त्यांचा या ठिकाणी सर्वांच्या वतीने जाहीर सत्कार होणार आहे. तेव्हा जे बुद्धगयेला गेले होते त्यांना सूचना आहे की आपण समोर यावं. अर्धे स्टेजच्या इकडून यावं, अर्धे स्टेजच्या इकडून यावं. प्रिय सज्जनांनो, या ठिकाणी हे माझ्या बाजूला जे सर्व उपासक उभ्या आहेत आणि भक्तीच्या बाजूला 3 उपासक आहेत बघा. हे आमच्या सोबत बुद्धगयेच्या धार्मिक धम्मस्थळीमध्ये 20 दिवस आमच्या सोबत होते. आणि यांनी बुद्धगयेच्या धम्मस्थळीमध्ये सहभागी होऊन सर्व बौद्ध धर्मातील धार्मिक ठिकाणांना भेट दिली. आणि भेट देऊन ते आपल्या निवासस्थानी सुखरूप पोहोचले. त्या निमित्ताने आपणा सर्वांकडून यांचा फुलांचा वर्षाव करून लक्षामध्ये त्यांचं स्वागत करायचं आहे. फुलांचा वर्षाव असा वरून करायचा, असं असं जोरात नाही मारायचं, असे राग लक्षामध्ये फुलांचा वर्षाव करायचा आहे. मी धम्मपदातील एक गाथा म्हणेन. गाथा झाल्यानंतर 3 वेळ साधुकार म्हणेन. पहिल्या साधूला या ठिकाणी भंतेजींकडून या सर्व उपासकांच्या फुलांचा वर्षाव करून स्वागत केले जाईल. दुसऱ्या साधूला आपणा सर्वांकडून या उपासकांचं या ठिकाणी फुलांचा वर्षाव करून त्यांचं स्वागत करायचं आहे. आणि तिसऱ्या साधूला आपण सर्वांनी टाळ्यांचा गजरा करून या सर्वांना शुभेच्छा द्यायच्या आहेत. सब पापसकरणं कुशल सौपसंपदा सचित परियोदपणं एतं बुद्धानुशासनं. साधु साधु साधु. तुम्ही तुमच्यावर
दाखवून घेतली. इकडं बोलायचं आहे. इकडे पण